सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दोन-तीन अत्यंत महत्त्वाच्या विषयावरची बैठका या ठिकाणी मी घेतलेल्या होत्या। काही माझ्या विधानसभा मतदारसंघातले महत्त्वाचे विषय होता तो ग्रामीण रुग्णालय मल्हारपेठ। हे एक खूप पूर्वी ब्रद आराखड्यामध्ये मल्हारपेठ ग्रामीण रुग्णालयाचा समावेश झालेला होता, परंतु जागेचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता। जिल्हाधिकारी महोदयांनी मागच्या महिन्यामध्ये सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आज त्याच्यावरती अंतिम निर्णय झाला की 1+2 अशा पद्धतीचं मल्हारपेठला जिथं आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या जागेमध्ये हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे 8 दिवसात सादर करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्या ठिकाणी फक्त क्वार्टर्स म्हणजे जी काही निवासस्थान आहेत त्याच्यासाठी जागा अपुरी आहे। त्या ठिकाणी सुद्धा पर्यायी जागा महसूल यंत्रणेमार्फत जिल्हा परिषदेमार्फत शोधण्याचं काम त्या ठिकाणी आहे, परंतु अनेक वर्ष जागेचा प्रश्न जो सुटत नव्हता तो आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आपण सोडवून आता मल्हारपेठ या मध्यवर्ती ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी 8 दिवसात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे सादर केला जाईल। लघु पाटबंधारे बंधार तलाव उरुल याचा एक विषय होता, तो सुद्धा आज बैठकीमध्ये चर्चा करू। 8 दिवसात जर पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलं नाही तर त्याच्यावर एकतर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये काढलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेनं उरुल लपा बंधाऱ्याचं काम 2 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा निर्णय झाला। नंबर 2, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा याची सुद्धा आज या ठिकाणी बैठक झाली। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्याची 1,87,000 प्रकरणं आजच्या बैठकीमध्ये छाननी करून आपण मंजूर केलेली आहेत। एकूण जिल्ह्याचा जर मागची प्रकरणं पहिल्या टप्प्यामध्ये झाली, आताची जर प्रकरणं पाहिली तर जवळपास 7,09,000 प्रकरणं एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये पात्र होऊन मंजूर या ठिकाणी आपण केलेली आहेत। चौथी बैठक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याच्यासाठी जी जिल्हास्तरीय समिती आहे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा सुद्धा आम्ही आज आढावा घेतला। 1,000 यात्रेकरूंना पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातनं तीर्थयात्रा करण्यासाठी देण्याचं उद्दिष्ट सरकारनं दिलेलं आहे। मी मुंबईवरून आल्यानंतर मान्य विधानसभा सदस्यांच्या बरोबर चर्चा करून कोणत्या ठिकाणी तीर्थदर्शनाला पहिला लॉट पाठवायचा, एकाच ठिकाणी सगळ्यांना पाठवायचं का 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 वेगवेगळे लॉट पाठवायचे। जरी अधिकार पालकमंत्री म्हणून माझा असला तरी सर्व लोकप्रतिनिधींची एक अनौपचारिक चर्चा मी करून किमान 1 महिन्याच्या आत हा पहिला लॉट रवाना झाला पाहिजे असं शासनाचं उद्दिष्ट आहे। 1,000 तीर्थयात्रा करण्यासाठी जे लाभार्थी जे निकष दिलेले आहेत त्या GR मध्ये त्याप्रमाणे सर्व आमदारांची चर्चा करू, त्यांनाही या ठिकाणी लवकरच जिल्ह्यातला पहिला लॉट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी रवाना होईल। अशा 4 विषयांच्या बैठका आज मी घेतल्या।